तुम्ही एकमेकाला जीव लावला, तुम्ही एकमेकांशी चांगलं बोललात, तर घरचे लेकरं बाळ तुमची किंमत ठेवणार आहे. तुमच्यातच मेळ नसन तर ते आणखी त्या सासऱ्याची बी किंमत राहत नाही, घरामध्ये सुनाची बी किंमत राहत नाही. एकमेकांची किंमत करा, एकमेकांना आधार द्या. शेवटी म्हातारपणामध्ये पत्नीच आधार असते हो तुमचा. आणि माझ्या ताईंनो, म्हातारपणामध्ये तुमचा पोरगान सून नाही, तुमच्या आयुष्याचा सौभाग्याचा जोडीदार फक्त आधार असतो गडे तुमचा. सांगू तुम्हाला, खऱ्या अर्थाने किंमत जर कळत असेल, वाजवा टाळे, वाजवा वाजवा. खऱ्या अर्थाने किंमत कळत असेल तर माणसाला म्हातारपणात बायकोची किंमत कळते. बरोबर आहे ना? म्हातारपणामध्ये ज्याची बायको म्हातारपणामध्ये मिली ना, आणि ज्याला सोनाच्या हाताखाली परका पाहुणं होऊन राहावं लागतंय ना, त्या माणसाला विचारा माईबाप की बायकोची किंमत किती असते. सोनाने जे दिलं तेच त्याला खावं लागतं. सोनाने ज्या टायमाला चहा दिला, कमी साखरेचा जास्त साखरेचा, कमी दुधाचा जास्त दुधाचा, ज्या टायमाला दिल ती गुळाचा देऊ साखरेचा देऊ, असेल ते खावं लागतं, असेल ते प्यावं लागतं. काय झालं, एकदा नवीन लग्न झालं, सुनबाई घरात आली, सासू हरिपाठाला गेली होती. ऐका ना, ऐका ऐका, नंतर गप्पा हा ना. नवीन सुनबाई घरात आली, तिनं विचारलं, मामनजी, पप्पा, डॅडी, सासरी बुवा, म्हणजे जे म्हणत असाल ते. आईंना यायला वेळ, आई हरिपाठाला गेल्यात. मी तुम्हाला वाढलं तर चालेल का जेवायला? तुम्हाला गोळ्या चालू आहेत ना, मग गोळ्या घ्यायच्या असतील तर? तो म्हणे हरकत नाही. त्या सुनबाईने ताट भरवलं जेवणाचं, सासरा जेवला. पण जेवताना सासऱ्याच्या लक्षात आलं, चपात्या करापल्यात, वरण पातळे, भाजी खारट झाली. चपात्या करपल्या, वरण पातळ, भाजी खारट झाली. तरी सुद्धा मुकाट्याने तो काय जेवायचं ते जेवला. जाऊन गोळ्या घेतल्या आणि जाऊन झोपला. सासूबाई आल्या अर्ध्या तासाने, दोघी जणी जेवल्या. तिला अंदाज लागला की वरण पातळे, भाजी खारटे, चपात्या करपल्या. तिला अंदाज लागला. ती सुनाला काहीच बोलली नाही आणि ती गेली तिच्या नवऱ्याकडे, त्या पोरीच्या सासऱ्याकडे. वैव ओ रामदेव बाबा म्हणतात, ओम म ओम म्हटलं की मेंदूच्या नसा मोकळ्या होतात. सांगू तुम्हाला, आम्ही नुसतं ओ म्हटलं की तुमच्या अख्ख्या अंगाच्या नसा मोकळ्या होतात. तुम्हाला म म्हणायचं कामच पडत नाही, तुमचं ओ मध्ये बजेट बसून जातं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म म्हणायची बायको नुसती ओ. तो म्हणतो काय 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 म्हणणं तुझं? हो. ती म्हणे काय? आहो. काय म्हणणं? जेवण कसं होतं? एकदम भाजी विषयच नाही, वरण सॉलिड झालं होतं. अफगाणिस्तान पाकिस्तान, तो म्हणे विषयच नाही, एकदम सुंदर. ती म्हणे खरंच स्वयंपाक चांगला झाला होता? तो म्हणे हो. खरं बोला. अगं खरंच, माझी शपथ. तो म्हणे काय झालं? ती म्हणे मी जेवले ना, चपात्या करपल्या, वरण पातळ, भाजी खारट, एवढा खराब स्वयंपाक केला आणि एक शब्द बी बोलले नाही सुनबाईला. तो म्हणे अगं नवीन आहे ती, आपल्या पोरी सारखी, 4 पोरीची आई आहे तू, तुझ्या पोरी सारखीची. ती म्हणे असं होय, म्हणजे सून माझी पोरी सारखी. अगं नवीन आहे ती, शिकेल ती, येईल तिला हळूहळू, अनुभवी का ती, काय आईच्या पोटातून शिकून येतं का कोणी? ती म्हणे असं होय, म्हणजे सुनबाई माझी नवीन आहे, तिला माझी शिकायचंय, तिला माझी अनुभव घ्यायचा. आणि ज्यावेळी मी लग्न करून नांदायला तुमच्या घरी आलते, तेव्हा तुम्ही पण आणि तुमची मम्मी पण मला म्हणायचे स्वयंपाक जमत नाही, स्वयंपाक जमत नाही, स्वयंपाक जमत नाही. मला बरे आडवं लावत होतात, मला बरे नाव ठेवत होतात, मला बरे रडायला लावत होतात. तो म्हणे ऐक, तेव्हा मी तुझा पती होतो, पण आता त्या पुरीचा मला बाप बनून जगायचंय, बाप बनून जगायचंय. 4 पोरीत आपल्याला. आज वय तुझं 50 वर्ष, माझं वय 60 वर्ष. हा 40-45 वर्षाचा संसार करत असताना वेगवेगळे अनुभव आले. सांगू तुला,
आज जर मी तिला नावं ठेवले ना, उद्या म्हातारपणी जाऊ नये, पण माझ्या सौभाग्याची जोडीदारीन तू माझ्या आधी गेलीस ना, तर तिने जे दिलं ते मला खावं लागेल, तिने जे दिलं तेच मला प्यावं लागेल. आणि नंतर खटखट नको म्हणून आतापासून मी सवय लावून घेतोय. तू जरी तिची सासू बनत असतील, पण मला त्या नवीन आलेल्या पोरीचं बाप बनून जगायचंय. कारण तू असताना एखादी भाजी जर तिने केलेली मला आवडली नाही, तर मी तुला सांगू शकतो, तू माझ्यासाठी किचन मध्ये जाशील आणि नवीन भाजी करशील. किचन मध्ये येऊन तुझ्या मांडीला मांडी लावून सगळ्या देखत जेवायची हिम्मत आहे माझ्यात. तू असताना मी जरी 80 वर्षाचं झालो, तू 70 वर्षाची झाली, तर 1000 लोक देखतोय मांडीला मांडी लावून जेवायची ताकद आणि हिम्मत माझ्यात आहे. पण ज्यावेळी तू जर माझ्या आधीच निघून गेलीस ना, तर नंतर खटखट नको. सुनाने जे दिलं ते हॉलमध्ये बसून मला खावं लागणार आहे. तिने जो चहा दिला तोच मला हॉलमध्ये बसून प्यावा लागणार आहे. तू जर गेलीस मला सोडून, तर किचनची पायरी ओलांडायची हिम्मत माझ्यामध्ये नसणार आहे. नंतरही त्रास नको तो, पण आजच मी मला सवय लावून घेतो. मला काय बोलायचं कळतंय मायबाप तुम्हाला? विनंती असेल माझी, सगळ्या महिलांना वाटतं आपल्याला सौभाग्याचं जगणं प्राप्त व्हावं, अखंड चुडे मंडित. मला राग आला तरी हरकत नाही. आता बऱ्याचदा लग्न करताना नवरा बायकोपेक्षा 5-6 वर्षांनी मोठा असतो, 3-4 वर्षांनी मोठा असतो, बायको त्याच्यापेक्षा लहान असते. म्हातारपणी तुम्ही थकलात तरी सुद्धा वेळच्या वेळी एक येडी वाकडी भाकर आपण थापून खाऊ शकतो. बरोबर आहे ना? नाही सोनाच्या हातचा चहा आवडला आपल्याला, तिनं नाही दिला आपल्याला, निदान पाणी ओतून साखरपत्ती टाकून तुम्ही उकळून तरी पिऊ शकता. बरोबर आहे ना? पण आपण जर गेलो ना, तर ही मंडळी खऱ्या अर्थाने पोरकी होते गड्या. ही मंडळी खऱ्या अर्थाने पोरकी होती. जर बायको गेली ना, त्याचं एवढं परस्वाधीन जीवन होतं, घरात असून सुद्धा तो परका पाहुणा होतो. सुनानी दिलं तरच खावं लागतं, त्याला दिलं तरच चहा प्यावा लागतो. तो म्हणू सुद्धा शकत नाही, सुनबाई स्वयंपाक आटापला का म्हणून, स्वयंपाक झाला का म्हणून. मग विनंती असेल माझी, बाईला आतून नवरीची सेवा घडावी म्हातारपणापर्यंत, पण ती सेवा करण्यासाठी आधी तुम्ही धोका देऊ नका कधी त्याला. सौभाग्याचा जोडा कधी फुटू नये माईबा. सौभाग्याचा जोडा फुटू नये. आपण तर म्हणतो की पक्षाचा जोडा सुद्धा फुटू नये. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हॅलो, तुम्हाला समाध्या लागल्या का काय? कळत नाहीये जातीला किंमत, कळत नाही. 4 दिवस माहेरी राहिली ना बायको, मग यायचे फोन चालू होते. जेव्हा म्हातारा बिना भाकरीचा आणि चहाचा मरतो ना, हा म्हणून वर्षातून एकदा तरी भाऊबीजेला निघून जात जा गड्या. 4 दिवस तू निघून जात जा. अरे आपण बैलाची जोडी सुद्धा वेगवेगळी करत नाही. बरोबर आहे ना? बैलाची जोडी सुद्धा. अडचण पडली शेतकऱ्यावर, अडचण पडली शेतकऱ्यावर आणि बैलाची जोडी चांगली असेल, प्रसंग पडला विकायचा ना, आणि दोन्ही बैलाचा एकमेकात जीव असतो. बरोबर आहे ना? दोन्ही बैलाचा एकमेकात जीव असतो. तो रामभाऊ 10-5 हजार कमी द्या गाड्या, पण जोडणं फोडू नका गाड्या. लहानपणीपासून हे छोटे पिल्ले होते, वासरं होते, वासरेचे गोरं झाले, गोऱ्याचे बैल झाले, आणि आतापर्यंत ना दोघं कधी वेगळे झाले नाही. जीव एकमेकाचा. कोणाचा? बैलाच्या जोडीचा. फोडू नका राव, 10-5 हजार कमी द्या, पण जोडीचे जोड घेऊन जा. आपण पक्षाची जोडी फुटू देत नाही, जनावराची जोडी फुटू देत नाही. सांगू तुम्हाला, फेसबुकला मागे एक पोस्ट पाहिली मी. एका शेतकऱ्याकडे गाय होती, बैल होती आणि एक कुत्र सुद्धा होतं. त्या बैलाचं, त्या कुत्र्याचं आणि गायीचं इतकं प्रेम होतं की जणू ते कुत्र स्वतःची आई समजून त्या गायीच्या जवळ जायचं. ज्यावेळी गाय त्या शेतकऱ्याने विकली ना, त्या टेम्पोच्या पाठीमागे धापा टाकत कुत्र पळत होतं.
गाडी थांबवावी लागली त्या मालकाला, म्हणे घेऊन जाई गाय. नको बाबा, प्राणी एक प्रीती चढल्यानंतर जरी एवढं प्रेम निर्माण होतं माईबा. नवरा बायको शरीर जरी दोन असतील, आत्मा एक असतो, एक असतो, शरीर दोन असतात. एक सांगू तुम्हाला, आपण जे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, बरोबर आहे ना, गळ्यामध्ये मंगळसूत्र किती वाट्या असतात ग त्याच्यामध्ये? किती वाट्या असतात? आता हल्ली वाट्याच राहिल्या नाही. नवऱ्याचा आकार कसा ठरवायचा हे दर महिन्याला सोनार ठरवतो. हल्ली ते फॅन्सी मंगळसूत्र नाही, ते फॅशन आहे फक्त. ती मंगळसूत्रामध्ये 2 वाट्या, 2 वाट्याच मंगळसूत्र असावं, 2 डोरले, एक माहेरचं प्रतीक आहे, एक सासरचं प्रतीक आहे. मंगळसूत्रे जरी 2 असतील पण त्यांना होणारा दोरा मात्र एक आहे. तरी तसे पती पत्नी जरी दोघं असतील शरीराने, पण दोघं मात्र विचाराने एक असावेत, तरच घातलेलं गळ्यातलं मंगळसूत्र आणि विचार जर जुळत नसतील तर ते मंगळसूत्र नाही, अमंगलसूत्र. सगळ्यांनी सोडलं तरी चालेल, पण बायकोला नाही ना सोडता येत. आजही पहा तुम्ही म्हातारपणामध्ये म्हातारं रात्रभर खोकत असलं तर गरम पाणी करून कोण आणि ती? हॅलो, गरम पाणी. तुमचे कपडे व्यवस्थित धुवून इस्त्रीसाठी द्यायचे पिशवीत भरून कोण ठेवी ती? बायको. म्हणा ना, इचूड असन त्याच्या तोंडाला खोटं बोलून जो. घडा घडा बोला ना जरा. कसा रे मारुती रायच आणून बसलीत माया पुढं. आजही पहा तुम्ही, बिड्या वडू वडू म्हाताऱ्याचा खोकला वाढला असेल तर खोकल्याच्या गोळ्या कोण सांगती पोराला? खोकल्याचं औषध कोण सांगती पोराला? बरोबर आहे ना. गोळ्या संपल्या असल्या तुमच्या शुगर बीपीच्या तर पप्पू म्हणत्याला जाता जाता म्हाताऱ्याच्या गोळ्या घेऊन ये रे. खोकला म्हाताऱ्याला छातीचं डबड झालं म्हणे बिड्या वडू वडू. रात्रभर म्हाताऱ्याला चैन नाही. चहा बिड्या, चहा बिड्या, चहा बिड्या. खोकता खोकता म्हाताऱ्याचा श्वास कोंडतो म्हटली, डोळ्यातून पाणी येतं, सगळ्या शिरा ताना त्यात. बेडका तुटत नाही गोळ्या खाल्ल्या नाही तर. थुकताच येत नाही म्हाताऱ्याला. जरा कप मोकळं होईल, खोकला छाती मोकळी होईल, गोळ्या औषध घेऊन ये रे बाळा. कोण सांगत? बायकोच सांगते ना. सगळ्यांनी सोडली तरी हरकत नाही. तिला म्हटलंच अर्धांगिनी. अर्धांगिनी. शरीर 2 असतील पण अर्ध्या अंगाची जोडीदार जरी पहा तुम्ही असतील, आत्मा एक आहे दोघांचा.